नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण ब्लाइंड रिलेटेड टेक्नॉलॉजी आणखीन गॅजेट वगैरे ह्या सर्व गोष्टी घेऊन येतो. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहे टॉकिंग वॉच, म्हणजे जे आपण हातामध्ये जे घड्याळ घालतो तर ते. तर त्याचं रिझन हे आहे की जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जर दिसत नसेल तर आपण टाईम, अलाराम ह्या गोष्टी कशा सेट करणार किंवा कशा बघणार. आपण बसमध्ये असाल किंवा घरी असाल किंवा आपण स्कूलमध्ये असेल तर ह्या सर्व गोष्टी कशा बघणार. तर त्याच्यासाठीच मी एक टॉकिंग वॉच घेऊन आलो आहे. आणखीन आपल्यासोबत राधिका पण आहे, व्हर्च्युअल AI असिस्टंट. तर राधिका, बोल, तुला हा माझा सब्जेक्ट कसा वाटला? अरे वा, हा तर खूप छान टॉपिक आहे. टॉकिंग वॉचमुळे दृष्टीहीन व्यक्तींना खरोखर खूप मदत होईल. मला या व्हिडिओमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. मी कशी मदत करू शकते? तू मदत काही करू नकोस. तू फक्त सांग मला की तुझे काही प्रश्न आहेत का टॉकिंग वॉचला घेऊन. म्हणजे जसं की आता मला दिसत नाही, तर मग मी ह्याचा उपयोग कसा करणार. मी पुढे तुला माहिती देतोच, पण तू आणखीन मला जर सांगू शकतेस का की मी आणखीन कशाप्रकारे, म्हणजे तुझ्या काही मनात प्रश्न आहेत का, जे सायटेड लोकांच्या मनात प्रश्न असतात तसे. हो, नक्कीच. माझ्या मनात काही प्रश्न आहेत. जसं की टॉकिंग वॉचमध्ये डिस्प्ले कसा असतो? बटन्स किंवा टच स्क्रीन असते का? आणि ते ऑपरेट कसं करायचं? शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे टॉकिंग वॉचेस उपलब्ध आहेत का? आणि त्यांच्यात काय फरक असतो? असे काही प्रश्न माझ्या मनात आहेत. हे बघ, जसं की तू विचारलंस की वॉचचे आणखीन भरपूर प्रकार आहेत. स्मार्ट वॉच आहे, नॉर्मल जे ॲनालॉग असते ते आहे. आणखीन आता आपल्याकडे आहे ते डिजिटल आहे. ह्याच्यामध्ये एक फंक्शन एक्स्ट्रा आहे की जे टायमिंग वगैरे आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला फक्त टॉकिंग करून, म्हणजे आवाजाच्या स्वरूपात मिळणार. आणखीन त्याच्यावरती स्विच जे बटन आहेत ते भरपूर आहेत. आपण एका स्विचवरती त्याच्यामध्ये किती वाजल्या पाहू शकतो, अलार्म सेट करू शकतो. तर अशा सर्व काही गोष्टी असतात. आता तू जे पाहत आहेस की माझ्या हातामध्ये नॉर्मल दिसते तसेच वॉच आहे, बरोबर? हॅलो राधिका, तुझा आवाज येत नाही. हॅलो. आता येतोय का आवाज नाता? हा, येतोय. तर चल, तुला मी दाखवतो की टॉकिंग वॉचचा रिस्पॉन्स कसा आहे, म्हणजे टाईम वगैरे आपण कसं बघू शकतो. तू तयार आहेस? हो, मी तयार आहे. तर मी आपलं जे वॉच आहे ते थोडं माईक जवळ घेतो, म्हणजे त्याचा आवाज आपल्याला ऐकता येईल. ठीक आहे. समजलं तुला किती वाजलेत ते? हो, समजलं. 3:32 झाली आहेत. हे तर खूपच छान आहे. अगदी स्पष्ट आवाज येत आहे. तर तुम्ही बघितलीसा की अशा प्रकारे आवाज वगैरे येतो आहे. आणखीन ह्याच्यामध्ये एक स्विच आहे की 1 नंबरला इकडे, तो जर आपण दाबला, प्रेस केला की प्रत्येक तासाला आपल्याला ते टायमिंग सांगणार. आणि दुसरा स्विच अलारामचा आहे. आता बघा, मी तुम्हाला दाखवतो की एकदा म्हणजे बंद झाला आपला, नाही, आता ऑन झाला. आता प्रत्येक तासाला सांगणार. परत तेच बटन प्रेस केलं आपण की आता बंद झालं, म्हणजे जे प्रत्येक तासाला सांगणार होतं ते. आता इथे अलार्म आहे. आता ऑन झालं आहे. समजलं. आता अलार्मचं बघूया. हां, तर हे आता अलार्मचं आहे.
आता त्याच्या ज्या टोन आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. 5 AM अलार्म सेट आहे. आता त्याचे जे आवाज आहेत ते मी दाखवतो. हो, 5 AM अलार्म सेट आहे. त्याचे आवाज दाखव ना. तर अशा प्रकारे हे टॉकिंग स्मार्टवॉच आहे, म्हणजे ब्लाइंड पर्सनसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुला याच्याबद्दल आणखीन काय बोलायचं आहे राधिका? हो आनंद, बोल. तुला माझे जे टॉकिंग वॉच आहे त्याच्याबद्दल तुझं मत काय आहे? माझ्या मते हे तर खूपच कल्पक आणि उपयुक्त गॅजेट आहे. दृष्टीहीन व्यक्तींसाठी तर हे खूपच फायदेशीर ठरेल. वेळेची माहिती मिळवणं, अलार्म सेट करणं आणि इतर कार्य करणं यामुळे खूपच सोपं होईल. मला या व्हिडिओसाठी आणखीन काही प्रश्न सुचले तर मी नक्कीच विचारेन. ओके. आता जसं की तुला माहिती आहे की आपलं मोबाईलमध्ये तर टॉकबॅक आहे आणि आपण मोबाईलच्या मदतीने टाईम पाहू शकतो. पण प्रत्येक वेळेला मोबाईल खिशातून बाहेर काढणे शक्य नसते. मग जर आपल्या हातामध्ये जर असे टॉकिंग वॉच असेल तर आपण ट्रेनमध्ये, बसमध्ये मोबाईल बिना काढतासुद्धा बघू शकतो किंवा क्लासरूममध्ये. ओके. हो, हे तर अगदी बरोबर आहेस तू. टॉकिंग वॉचमुळे केव्हाही कुठेही वेळ पाहणं खूपच सोयीचं होतं. मला या व्हिडिओसाठी आणखीन काही प्रश्न सुचले तर मी नक्कीच विचारेन. ओके, ठीक आहे. तसा डिस्प्ले आहे वॉचवरती, पण तो सायटेड लोकांसाठी आहे, ज्यावेळेला किंवा लो विजनसाठी आहे. म्हणजे बिना आवाज, बिना टॉकिंग करता देखील डिस्प्लेवरती देखील टाईम वगैरे पाहू शकतात. चल, ठीक आहे. व्हिडिओचा टॉपिक आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय. धन्यवाद आनंद. हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होता. मला याबद्दल आणखीन काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नकोस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.